परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेशामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। रामदास उली गमाय माझे, रामदास उली गमाय माझे। रामदास उली गमाय माझे। वत्सालागी देणू दैशी, वत्सालागी देणू दैशी। करी करुणा उली गमाय माझी। रामदास उली गमाय माझी। मदांत पाहो नको त्वरित ये, मदांत पाहो नको त्वरित ये। ये उतलित उली गमाय माझी। ये उतलित उली गमाय माझी। रामदास उली गमाय माझी। जय रामात्मज तनया बरी करी। जय रामात्मज तनया वरी करी। तनया वरी करी, तनया वरी करी। जय रामात्मज तनया वरी करी। सुख कर करता उली गमाय माझी। सुख कर करता उली गमाय माझी। रामदास उली गमाय माझी। रामदास उली गमाय माझी। रामदास उली राम हो जय राम, राम राम हो जय राम। पतित पावन पूर्ण काम, पतित पावन पूर्ण काम। राम हो जय राम। नाथ हो दीनानाथ, दीनानाथ नाथ हो दीनानाथ। तुमचे चरणी नमवू माता, तुमचे चरणी राहो माता। राम हो जय राम, राम राम हो जय राम।
दीनबंधू दीनबंधू बंधू दीनबंधू रामदास म्हणे करुणा सिंधू रामदास 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 म्हणे करुणा सिंधू रामदास म्हणे करुणा सिंधू राम ओ जय राम 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 ओ जय राम ओ जय राम ओ जय राम दमन साष्टांग तुझिया पाया नमन कल्याण स्वामी सी भावे भेद निरसोनी ब्रह्म सुख द्यावे नमन दत्तात्रय चरणासी ऐक्य करी तू ऐक्य करी तू ऐक्य करी तू सत्य स्वरूपाशी राघव स्वामीचे शरण मी आलो पायी ब्रह्मजी होऊन केलो स्वामी समर्थ श्री गुरुराय हो स्वामी समर्थ श्री गुरुराय हो स्वामी समर्थ श्री गुरुराय श्री गुरु राम गावा राम द्यावा राम गावा राम द्यावा राम गावा राम द्यावा राम जीवी सावा राम जीवी सावा राम गावा राम द्यावा राम गावा राम द्यावा कल्याणाचे जे कल्याण कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान रघुरायाचे गुणगान राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा मंगलाचे जे मंगल मंगलाचे जे मंगल राम कौसल्याचा बाळ राम कौसल्याचा बाळ राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान मंगलाचे जे मंगल राम कौसल्याचा बाळ राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्द मूळ वागदेवता महामाया श्रीराम जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार
जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी श्रीराम. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. साक्षात प्रभाकर दुजास पवित्र कांती, जो शारदेंदु परिवर्षत पूर्ण शांती. जो नामदेव परिकीर्तनी दंग झाला, त्या वासुदेव गुरुच्या नमितो पदाला. जय जय रघुवीर समर्थ. आपण लोक एवढ्या बहुसंख्येने इथे उपस्थित झाला, मला कल्पना आहे की बऱ्याच लोकांना माहितीच नाही की ते एक दिवसाला आज ॲब्सेंट आहे म्हणून. नाही तर मला खात्री आहे आपण नसता आला. प्रमाण पाऊस सुद्धा नाही आला बघा. जय जय आला का तो? लोकांनाच ते म्हणाले यांना काय ऐकायचं. आपण रोज येतो ऐकायला. बरं आहे की नाही गंमत? असो, त्यांचं मोठेपण आहे. एक दिवसाला त्यांना जावं लागले. जे नवीन लोक आहेत त्यांना सांगतो, ते मुंबईला गेलेत. काही युनिव्हर्सिटीचं काम आहे. आज मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये MA कोर्ससाठी, कीर्तनामध्ये MA कोर्सचं उद्घाटन आहे. आज सकाळच्या विमानानं गेलेत 8 वाजताच्या, आणि उद्या 2 वाजताच्या विमानानं ते परत येणार आहे. त्यांनी अगोदर सांगितलं, 8 दिवसा अगोदर त्यांनी अगदी विनंतीवजा सांगितलं होतं. आफळेबुवासारख्यांनी विनंती करणं एक आपलेपणा त्यांचा, आणि म्हणून त्यांना सहर्ष स्वीकृती दिली. त्यांनाही विश्वास होता की तेवढं एक दिवस उपेंद्र सांभाळून घेतील. फक्त मला विश्वास नव्हता की आज आपण एवढे याल. जय जय रखा. असो, गंमत करू. 1.5 तास भगवंताचा आनंद आपण घेऊया. राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. भगवंताचं नाव जीवीचा विसावा आहे. राम गावा, राम ध्यावा. गान करा किंवा ध्यान करा तर काय होईल? जीवीचा विसावा. होतंय का असा प्रश्न आहे. जीवाची तगमग 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 चालू एकसारखी. आणि प्रत्येक मनुष्य आहे सुखाच्या शोधार्थ, हे लक्षात घ्या. त्याला पाहिजे विश्रांतीच, पाहिजे विश्रामच, पाहिजे समाधानच, पाहिजे शांतीच. पण ती काही मिळत नाही. म्हणून आमचे समर्थ म्हणाले, तुम्हाला टेकून देऊन बसून देणार नाही, चिंता काळजी करू नका. गात जरी येत नाही तरी बसू देणार नाही. सुख सुख म्हणता ते दुःख ठाकोनी आले, आणि भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले. भ्रमित मन वळेना, हित ते आकळेना, आणि परम कठीण देही देह बुद्धी गळेना. जय जय रघुवीर समर्थ. सुखाच्या शोधार्थ एकसारखा प्रयत्नशील आहे हा जीव, पण मिळतंय का असा एक प्रश्न आहे. का मिळत नाही? जिथे सुख आहे तिथे शोधतच नाही, ते आवडतच नाही, ते रुचकरच वाटत नाही. कारण काय? कशामध्ये सुख आहे, कशामध्ये समाधान आहे, कशामध्ये विश्राम आहे? राम गावा, राम ध्यावा. समर्थांनी त्याचं उत्तर दिलंय. वैभवजी आले. इतकं सोपं आहे ते, पण आपण घेतोय का हे फार मोठं गंमत आहे. महाभारतामध्ये एक प्रसंग आहे. प्रसंग असा आहे की महाभारतांच्या आपण एक यक्ष प्रश्न पाहिलेले. हे 5 पांडव अरण्यातनं जात असताना तहान लागली म्हणे, आणि तहानेने व्याकुळ झालेले पांडव त्यातला नकुल सरोवराजवळ गेला. तो यक्ष होता, त्यानं प्रश्न केला. खबरदार म्हणाले, मी प्रश्न विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर द्या, आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला पाणी प्राशन करता येईल. नकुलांनी त्याला मराठी भाषेत सांगायचं म्हणजे लाईटली घेतलं, लक्षच दिलं नाही, आणि पाणी पिण्याचा प्रयत्न केला. आता आजच्या भाषेत असं म्हणायला हरकत नाही,
की तो आता असं वर्णन आहे, तो मृत्युमुखी पडला, पण मृत्यू वगैरे जरी नसला तरी तो मूर्छित झाला. सहदेव आले, अर्जुनही आले तोऱ्यामध्ये, भीमही आले, आणि नंतर आले युधिष्ठिर. युधिष्ठिरानं प्रश्न केलाय, ते जवळजवळ 20 प्रश्न आहे. आपल्याला सगळ्या प्रश्नांची काही घेणं देणं नाही, कारण आपल्याला तेवढ्याच मिनिटात करायचंय. म्हणून आपल्याला एकच प्रश्न महत्वाचा आहे की त्या यक्षानं प्रश्न केलाय युधिष्ठिराला की ह्या जगामध्ये सर्वात महत्वाचं आश्चर्य काय. बघा, विषय चाललाय राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, विश्रांती का मिळत नाही याचा प्रश्न आहे. आश्चर्य काय जगामध्ये. आणि युधिष्ठिरानं उत्तर दिलं की सर्वच लोक जे ते मृत्युमुखी पडणार असले सुद्धा तरी आपण अमरत्व प्राप्त करून आलोय अशा पद्धतीनं वागतायत. रोज बघतायत, रोज घटना घडतायत, रोज जावं लागतंय, पण तिकडून आल्यानंतर त्याला असं वाटतंय की बस माझ्यासारखा कोणी नाही आणि मीच अमरपट्टा घेऊन आलोय की काय. हे जगातलं फार मोठं आश्चर्य. हे कोण म्हणाला? युधिष्ठिर म्हणाले. आता युधिष्ठिरांना आश्चर्य काय वाटलं हे वाटलं. बघा, हा नारदांना कोणीतरी प्रश्न केला की जगातलं आश्चर्य काय. नारदांना प्रश्न केला जगातलं आश्चर्य काय. नारदांनी उत्तर दिलं, सुलभम भगवन नाम, सुलभम भगवन नाम जिव्हाच्या वशवर्तिनी. काय सांगावं, काय सुंदर उत्तर दिलं. तथापि नरकम याति किमा आश्चर्यमतः परम. गोपाल कृष्ण भगवान. नारद म्हणाले, खरं सांगू का, सर्वात जगातलं मोठं आश्चर्य या गोष्टीचं आहे वाटतं. भगवंताचं नाव सुलभ आहे. सुलभम नामम. आणखीन काय सुलभ म्हणजे किती सुलभ आहे. अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. समर्थ सांगताय किती सुलभ आहे. हो, कोणी घ्यावं, किती घ्यावं, कुठेही घ्यावं, केव्हाही घ्यावं. आहे का काही याच्यावर? अजून तरी गव्हर्नमेंटचं लक्ष गेलं नाही टॅक्स लावायला. तुम्ही विचार करा, तुम्हाला काय आता काय काही राहिलंय का असं? सगळ्यावरती टॅक्स आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाशी पंचमहाभूत याचा आपण कधी विचारच केला नाही. सगळ्यावरती टॅक्स आहे. दिली कोणी? त्यानं. म्हणायला सुलभ आहे सगळी. पृथ्वी आप तेज वायू आकाश सगळी सुलभ आहे, पण सगळ्यावरती टॅक्स आहे. आपल्याला माहितीच नाही. प्रॉपर्टी टॅक्स देतो पृथ्वी, आप देतो की नाही देत. एक दिवसाआड सोडतायत तरी द्यावं लागतंय. तेज वायू आकाश सर्वांवरती टॅक्स आहे. सुलभम नामम, सुलभम भगवन नामम जिव्हाच वशवर्तिनी. जिव्हा सुद्धा तुम्हाला नारद सांगतायत की अशी दिली आहे. कोणी कुठेही कुठेही कसाही त्याचा उपयोग करावा, पण ते दुर्भाग्य असं आहे की कसंही कुठेही केव्हाही कितीही कुठेतरी भलत्याच ठिकाणी तो उपयोग करतो. त्याला माहिती आहे की भगवंताचं नाव नाही घेतलं तर मी नरक प्राप्त होईल. तर हेच आश्चर्य, तरी सुद्धा ते भगवंताचं नाव घेत नाही. गोपाल कृष्ण भगवान की. किती आश्चर्य. सुलभ असताना सुद्धा तो भगवंताचं नाव घेत. आणि गंमत अशी आहे, ते जे नाव आहे तिथेच राम घावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. अतिशय सोपं आहे. आणि ते काय काय करतात. घेता नाम, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे. घेता नाम विठोबाचे, घेता नाम, घेता नाम विठोबाचे.
पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे. वाल्या कोळी वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, राम नाम जो उच्चारी, राम नाम जो उच्चारी, घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे. सेना बैसला निवांत, सेना बैसला निवांत, राम नाम उच्चारित, राम नाम उच्चारित. सेना नावी महाराजांचं हे पद आहे. काय म्हणाले? सेना बैसला निवांत, सेना बैसला निवांत, राम नाम उच्चारित, राम नाम उच्चारित. घेता नाम बजाओ, जय हो. बाचे पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे. कुणी किती घ्यावं असं भगवंताचं नाव आहे, पण घेत नाही ही मोठी दुर्भाग्य आहे आणि म्हणून विसावा मिळत नाही. ती एक गोष्ट आहे छोटीशी, आपण ऐकलेली आहे. एक म्हातारी होती आणि एकटी ती झोपडीमध्ये राहत असत. शिवण काम करत असताना तिची सुई हरवली म्हणे. आता ती शोधते रस्त्याच्या कडेनं, उजेडामध्ये ती शोधण्याचा प्रयत्न करते. एक तरुण तिथून निघाला. तिने विचारलं, आजी काय शोधतेस? म्हणाले, सुई शोधतेस. माझी सुई हरवली म्हणून शोधते. त्याला सहज आठवलं. त्याने म्हटलं, आजी एक विचारतो. काय? कुठे हरवली? म्हणाले, झोपडीत हरवली. मग शोधते उजेडात का? अरे म्हणे, झोपडीमध्ये अंधार आहे म्हणाले, जिकडे उजेड आहे तिथे शोधण्याचा प्रयत्न करते. ती आजी दुसरी तिसरी कोणी नाही, तुम्ही आम्हीच आहोत. ते सुख तुमच्या जवळ भगवंताच्या नावाच्या रूपानं तुमच्या जवळ असताना सुद्धा कुठेतरी आम्ही शोधण्याचा तो प्रयत्न करतोय. हे दुर्भाग्य आहे. आणि हेच नारदांना महा आश्चर्य वाटतंय. प्रश्न असा निर्माण होतो, वेळेची काही मर्यादा आहे, एकच दिवशी कीर्तन असल्यामुळे आपल्याला काही सिरीज नाही. हो, जय जय रघु. फक्त एकच प्रश्न मांडतो आणि वेळेच्या मर्यादेत घेतो. प्रश्न असा निर्माण होतो, अधिकांश लोकांचं म्हणे की राम गावा राम ध्यावा, मन लागत नाही. मन लागत नाही असा एक प्रश्न आहे. जर ते मन लागत नसेल तर त्याच्यासाठी आम्हाला एक उपाय सांगितलेला आहे. कदाचित त्या उपायाचं फार चिंतन होत नाही म्हणून मी आज तो ठेवतोय. तेवढंच ठेवून मी विषयाला वेळ झाली ते करतो. मन का लागत नाही? मनाला रूपाची सवय आहे, लक्षात घ्या. सगळ्यात जर बलवत्तर कुठलं इंद्रिय असेल तर ते डोळे मानले गेलेत. आणि संतांनी त्यासाठी एक मार्ग सांगितला. अखंड नाम स्मरत जावे, रूपमनी आठवावे. श्रीराम समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये नामस्मरणाच्या शेवटच्या समासाच्या मध्ये शेवटची ओळ, रूपमनी आठवावे. बस, रूपाचं अनुसंधान करा, रूपाला आठवा. मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी.
विठोबाचे पायी राहाय म्हणजे काय अर्थ आहे? विठोबाचं पायी म्हणजे विठोबा म्हणजे सगुण रूप आहे, लक्षात घ्या. पाय आले म्हणजे सगुण रूप आहे. पाय आले म्हणजे तुम्हाला ते सर्व रूप आठवावं लागेल. सगुण आणि निर्गुणाचा इथे भेद नाही, एकच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, दोन्ही एकच आहे. म्हणजे काय आहे, कुठलं तरी रूप तुम्ही आठवलं पाहिजे. कुठलंही आठवा, जे तुम्हाला आठवेल, जे आवडेल तुमच्या इष्टदेवतेचं. तुम्हाला आणखीन सांगतो, काही सत्पुरुष नामाच्या मंत्राचं सुद्धा रूप आठवायला सांगतात. म्हणजे मन लागत नाही, एका सिद्ध पुरुषाकडनं ऐकलेलं मी तुमच्यासमोर ठेवतोय. तसं असलं तर काय करायचं, ज्या नामाचा आपण आश्रय घेतलेला आहे त्या नामाला आपल्या ह्या भाल प्रदेशामध्ये आठवायचं, त्याचं रूप बघायचं, म्हणजे तुमचं मन शांत होतं, त्या नामाशी एकरूप होतो. देवाचंच रूप घेतलं पाहिजे असं नाही, रूप मनी आठवावे. कुठलंही रूप घ्या. महाभारतातलाच एक प्रसंग, भीष्म पितामह शरशय्येवर आहेत आणि शरशय्येवर असताना जवळजवळ 6 महिने झालेत आणि भगवंताचं स्मरण केलं. भगवान तिथे उभे, सांगितलं, देवा भीष्म स्तुती म्हणून फार प्रसिद्ध झालेली आहे. देवा 4 गोष्टी तुझ्यासाठी राखून ठेवल्या होत्या, त्या मी आज तुला अर्पण करतोय. सांग पितामह, सांगा. 4 मुद्दे माझे देवा. एक आहे इति, दुसरी आहे मती, तिसरी आहे रती आणि चौथी आहे गती. ह्या 4ही गोष्टी मी तुला समर्पित करतोय. म्हणजे काय देवा, आजपर्यंत तुझं अखंड नामस्मरण केलं, तुझं स्मरण केलं, स्तुती केली, भीष्म स्तुती म्हणून महाभारतामध्ये प्रसिद्ध आहे. ती भीष्म स्तुती केली देवा, पण आता ह्या सर्व गोष्टींची इति आहे, समाप्ती. बस आता पुढे करू शकत नाही, इति आहे. देवा आणखी सांगू, माझी मुलगी मी तुला अर्पण करतोय विवाहासाठी, तिच्याबरोबर तू विवाह कर. भगवान थबाकले. अरे म्हणाले, काय म्हणतोयस भीष्मा? तुझी प्रतिज्ञा म्हणून शंतनूसाठी, आपल्या वडिलांसाठी केलेली प्रतिज्ञा तू प्रसिद्ध आहेस म्हणाले. भीष्म प्रतिज्ञा म्हणून काय म्हणतो तुझी मुलगी? देवा माझी बुद्धी जी आहे ना, बुद्धी ते मी मुलीप्रमाणे तिचं जतन केलंय. माझं फक्त एकच अपेक्षा आहे, तिला तुम्ही स्वीकार करा बस. आणि तिसरं रती म्हणजे प्रेम. देवा ते प्रेम जे आहे ते तुझ्या रूपावरती आसक्त झालेले आहे. रूपावरनं विषय चाललाय म्हणून सांगतोय, तुझ्या रूपावरती आसक्त आहे बस. प्रेम जडलं तुझ्याशीच बस. ते रूपही तसंच आहे. रामदास म्हणे, राम रूपावरी भावे मुक्ती 4 ओवाळीनं. 4 मुक्तींना ओवाळ गुंडावून बाजूला फेकून द्यावं अशी ते रूप आहे भगवंताचं. तुझं रूप पाहिलं देवा. भीष्म पितामह सांगतायत, विचार करा, जिथे तो सगुण साक्षात प्रत्यक्ष अनंत कोटी ब्रह्मांड नाही, त्रैलोक्य श्रीमंत भगवान तिथे उभे भीष्मांसमोर, तेव्हा भीष्मांची परिस्थिती ही आहे की रूप पाहिल्यानंतर वेडवले. विचार करा, आजपासून 300-400-500 वर्षापूर्वी अकबरची बीबी ताज बीबी मक्का मदिनाला चालली होती म्हणे. आणि मक्का मदिनाला जात असताना थोडीशी ती हिंदू धर्मावरती विश्वास ठेवायची, श्रद्धा ठेवायची. कोणीतरी सांगितलं जाता जाता, अरे मथुरा जाते, निकडून जाते ते मथुरा वृंदावनला वृंदावन विहारी लालचं दर्शन कर म्हणाले. आणि ती ताज बीबी लिहिते, सुनो दिल जानी, सुनो दिल जानी, मेरे दिल की कहानी, नमाज हो बुलानी. सुनो दिल जानी मेरे दिल की कहानी, मैं हंसता हूं बिकानी, बदनामी भी सहूंगी मैंने देव पूजा ठानी. आता ठरव देव पूजाच करायची. मैंने देव पूजा ठानी, नमाज हो बुलानी, तजे कलमा कुरान सारे गुणनी गहूंगे मैं.
सावला सलोना सिर ताज सिर कुले दिए, तेरे नेह दाग में निरागी रहूंगी मैं, नंद के कुमार कुर्बान तेरी सूरत पे. अरे हूं तो मुगलानी पर हिंदवानी ही रहूंगी मैं. ठरवलं की आता मी हिंदूच राहणार. भगवंताचं रूप, मूर्तीचं रूप, तिथे तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्रैलोक्य श्रीमंत भगवान उभा आहे. भीष्म सांगताय देवा तुझ्यावरतीच प्रेम केलं बस. देव हसले. पितामह पितामह माझं कोणतं रूप तुम्हाला आवडलं? सांगू का देवा? एकच रूप आवडलं. सांगा सांगा सांगा. देवा तुम्ही प्रतिज्ञा केली होती न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगे न युक्तीचे आचार. देवा पण काय सांगू देवा, ज्यावेळेस मी अर्जुनावरती बाणांचा स्त्राव करत होतो, वर्षाव करत होतो, तुमचं हृदय आणि अर्जुनाचं हृदय विदीर्ण केलं. ते रक्तबंबाळ झालेलं हे पाहिलं तुम्ही आणि रथचक्र घेऊन धावलात. देवा तुम्ही जे धावला ना त्याबद्दल ऐका. तुम्ही धावत होता देवा, पशिनानं तुमचा भाल प्रदेश सगळा चमकत होता. तुमचे केस जे आहे ते मोकळी पाश असणारे केस कुरळे असे जे वाऱ्यानं उडत होते आणि घोड्यांच्या तापानं धूळ उडत होती. ती उडलेली धूळ तुमच्या त्या कुरळ्या केसांवरती येते. अतिशय सुंदर तुमचं जे ते रूप निखारत होते देवा. काय सांगू देवा, ते जे रूप आहे ना ते रूप मला फार आठवतं. आणि तुम्हाला सांगतो देवा तेच रूप मी मला आठवलंय. आणखी सांगतो देवा, लोकांना वाटत होतं की तुम्ही मला मारायला धावलाय. क्रोध संतप्त तुम्ही दिसत होता, रखाचा चाक हातामध्ये घेऊन तुम्ही धावत होता. पण देवा फक्त मलाच माहिती होतं की तुम्ही माझ्यावरती अनुग्रह विग्रह करण्यासाठीच फक्त धावता. जे प्रेम तुमच्या हृदयात होतं ते फक्त मीच जाणू शकतो देवा. काय सांगू. असं म्हणत म्हणत सांगितलं देवा आता माझं सगळं संपलं. तुमचं रूप आठवता आठवता इथेच माझी गती आहे. गोपाल कृष्ण भगवान. आणि इथेच भीष्मांनी आपला जो आहे तो देह भगवंताच्या चरणी अर्पण केलाय. कुठल्याही रूपाचं बंधन नाही. भगवंताचं नाव घेत 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 जर तुम्ही राम गावा राम ध्यावा केलं तर त्याची जी फलश्रुती आहे ती तुम्हाला निश्चित मिळणार. फलश्रुती काय? रामदास शेवटी सांगतायत कैवल्यच मिळणार. भगवंताच्या नामाची जी ताकद आहे तीच तुम्हाला प्राप्त होणार. आपल्याजवळ वेळ नाही, वेळेच्या मर्यादेत आपल्या करायचं म्हणून इथेच थांबतोया. सांगण्याचं तात्पर्य राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा. ध्यावाचा अर्थ असा आहे त्याचं ध्यान. ध्यान म्हणजे अगदी निर्गुण निराकाराचं ध्यान करायला पाहिजे असा भाग नाही. कुठल्याही स्वरूपामध्ये ध्यान, जसं आपण म्हणतो ना आज ध्यानात आहे ना, तुमच्याकडलं स्मरण कीर्तन आहे तुमच्या ध्यानात आहे ना, तुमच्या ध्यानात असलं पाहिजे. भगवंताचं सतत अनुसंधान असणं ते ध्यान. असं जर ध्यान असेल तर नक्कीच राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा. राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा. कल्याणाचे जे कल्याण, कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान, रघुरायाचे गुणगान. राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा. राम कैवल्याचा दानी, राम कैवल्य, राम कैवल्याचा दानी, राम कैवल्याचा दानी. राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी, रामदास अभिमानी. राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा. राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा. राम जीविता विसावा. राम जीविता